ICICI फाउंडेशन आणि ग्रामपंचायत येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात शुक्रवार दिनांक 12/7/2024 रोजी बाजार चौक येरमाळा येथील हॉलमध्ये शुभारंभ करण्यात आला। त्याप्रसंगी येरमाळा गावचे सरपंच मंदाकिनी बारकुल, ग्रामपंचायत सदस्य प्रिया बारकुल, माजी सरपंच विकास बारकुल, अंकुश पाटील सर, PM बारकुल सर, जिपा सदस्य मदन बारकुल आणि ICICI टीम फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। ग्रामपंचायत येरमाळा आणि ICICI फाउंडेशन समवेत गावातील मुलामुलींच्या भविष्याचा विचार करून गावातील मुलामुलींना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी 1 वर्षभर नवनवीन विविध कोर्सेस शिकवले जाणार आहेत। त्यासाठी शिक्षण 8वी पास, वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील सर्व तरुण आणि तरुणी प्रवेश घेऊ शकतील। पहिल्याच दिवशी 30पेक्षा जास्त जणांनी प्रवेश। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश राऊत यांनी केले तर राजेश कांबळे सरांनी योग्य ते मार्गदर्शन केले। त्याप्रसंगी माजी सरपंच विकास बारकुल व जिप सदस्य मदन बारकुल यांनीही युवकांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे नियोजन विश्वास लोमटे आणि रोहित भालवडे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रितेश बारकुल आणि संतोष कांबळे यांनी मोलाचे सहाय्य केले। जेणेकरून त्यांना चांगलं काम आहे। एक उदाहरण सांगायचं म्हटलं की आता 2 गावामध्ये 2 कळंब आणि धाराशिवमध्ये आम्ही काम करतोय। तिथं 273 लोक फक्त इलेक्ट्रिकलचे काम करणारे कारागीर आहेत, जे चांगलं काम करतात। त्यांना गेल्या 10 वर्षांपासून संपूर्ण भारतामध्ये ICICI अकॅडमी फॉर स्किल्स या नावाने सेंटर होते, जे आता शहरी भागामध्ये ICICI फाउंडेशन व ग्रामपंचायत येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले फाउंडेशनचे कांबळे साहेब, या गावचे सरपंच मंदाकिनीताई बारकुल, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक अंकुश पाटील, PM भाऊ मदन बारकुल, गावातील सर्व पत्रकार व गावातील सर्व युवक मित्रांनो, तुम्हाला आताच मदनने सांगितलंय, कांबळे साहेबांनी सांगितलंय, त्या पद्धतीने मी काही वेगळं सांगणार नाही। गेल्या महिन्यात ICICI बँकेचं 1-2 कर्मचारी आपल्याकडे आले आणि आम्ही अशा पद्धतीने आमचं कोर्स सुशिक्षित बेकार युवकांसाठी घेण्याचं मानस आहे असं म्हटल्यानंतर आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि सुरुवात आज त्याची झाली। आपल्याला नुसतं आज वायरमॅनच्या कोर्सेसवरच थांबायचं नसून 1 वर्ष 2 वर्ष ह्या फाउंडेशनचा लाभ आपल्याला आपल्या गावातील सर्व युवक आणि युवतीसाठी, नुसतं युवकासाठी सुद्धा नाही, युवतीचे सुद्धा अनेक शिबिर या माध्यमातून घ्यायचे। त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी आणि आमचं सविस्तर बोलणं झालेलं आहे। लेडीज साठी शिवण क्लासेस असो, ब्युटी पार्लर असो किंवा डिझाईन फॅशन डिझायनर असो, अशा अनेक माध्यमातून कोर्सेस वर्ष 1.5 वर्ष चालणार आहे। आता या ठिकाणी बरेचसे युवक गावातील आलेले नाहीत। स्टँडवर बघितलं, ग्रामपंचायतच्या समोरच्या आवारात बघितलं, 100-200 युवक आपल्याला आता 1 मिनिटात काही दुसऱ्या गोष्टीसाठी उपलब्ध होतील। परंतु अशा स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी जे ICICI बँक आणि ग्रामपंचायत सहकार्य करत आहे, ते आपण त्याचा संधीचं सोनं करून घ्यावं। आणि आता पोपटदादा पारसकरनीची या ठिकाणी त्यांची एक व्यथा मांडली की कमी पगारात बाहेर लोक जात नाहीत, युवक जात नाहीत। बरोबर आहे, बाहेर महागाई, आता पुणे मुंबईला गेलं 15,000 पगार, त्याचं रूम भाडं, किराणा, बायको, लेकरं, प्रपंच भागत नाही। परंतु याच ठिकाणी राहून आपण येरमाळ्यात जर राहिलं, याच कोर्सचा फायदा घेतला, आता आपल्याला 1,500 पर्यंत सामान देतो। 1,500 पर्यंत सामान देऊन तुम्हाला धंद्या पाण्यात लावणार आहेत। त्याच्यावर जर करायचंच म्हणलं तर इथंच बसून आपण बरंचसं काम करू शकतो। पुणे मुंबईला जायची काय गरज आहे? इथंच इमानदारीनं दररोज आला माणूस, युवकाला त्याने इमानदारीने साहेबांकडून 4 तास बसून काम शिकलं आणि पुढच्या महिन्यात आपला स्वतःचा उद्योग चालू केला तर त्याचा आपल्याला 2 वर्षानं त्याचा अनुभव जर ऐकला तर खूप मोठा बदल दिसत। त्याला दुसरं पुणे मुंबईला जायची गरज नाही। तर
माझी या ठिकाणी सर्व बसलेली युवक आणि व्यासपीठावर असलेली सर्व मंडळी यांना एकच विनंती आहे आणि पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण हे जे ICICI फाउंडेशन आणि ग्रामपंचायतीच्या वतीने जो उपक्रम राबवणार आहोत त्याला जास्तीत जास्त गावातील युवक आणि युवतींना प्रवृत्त करून या योजनेचा फायदा घ्यावा आणि आपले सुशिक्षित बेरोजगारी गावातील आठवड्यासाठी नक्की 100% मदत होईल एवढं बोलून माझे 2 शब्द संपवितो. ICICI फाउंडेशनचं मी मनापासून स्वागत करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. ग्रामपंचायतच्या वतीनं आज आपल्या गावात तरुणांसाठी स्वतः ICICI फाउंडेशनच्या माध्यमातून साहेबीचं मी पहिल्यांदा तर ह्या ICICI फाउंडेशनचं मी आभार मानतो. का तर आमच्या गावातल्या तरुणाला तुम्ही नवीन तरुणाला आता ह्या युगात कसं पुढे जायचं कुठल्या माध्यमातून जायचं बऱ्याच युवकाला प्रश्न पडतो की आपण काय करावं. त्याच्यासाठी आमच्या गाव तुम्ही निवडल्याबद्दल ICICI फाउंडेशनचं लोमटे साहेबांचं त्यांच्या दोघांचं पहिल्यांदा आभार मानतो. साहेब ते आज सलग 2 ते 3 महिने झाले आमच्या पाठपुराव्यात आहे सारखं पण ते आमच्या गावातल्या तरुणाला उद्योग भेटावा म्हणून तुम्हाला जास्त काळजी आहे म्हणून त्यांचं मी आभार जास्त मानतो. आणि खरंच हे युवकांनो ही अशी संधी कवाच येत नसते. आपण आपलं गाव महत्वाचं आहे आणि ग्रामपंचायतीनं सुद्धा त्यांना सहकार्य केलं जागा मिळवून द्यायची त्यांना कुठं भाडं द्यायचं हे नसतंय पण तरुण राहिला पाहिजे. त्याच्यासाठी आपलं गाव निवडल्याबद्दल आणि युवकांनो ही जी आता प्रत्येकाच्या घरी फॅन आहे प्रत्येकाच्या घरी फ्रीज आहे प्रत्येकाच्या घरी आता ट्यूब आहे ही दुरुस्तीचं काम सारखं चालू राहणार. तर आपल्या बराच अनुभव आपल्या गावातले तरुण बरेच फिट राहील बघा ती कसे आहेत स्वतः सक्षम आहे त्यांच्यामुळे 4 जणांना ती उद्योग देतात. तसं आता तुम्हाला ही मोफत ICICI बँके मार्फत आपल्याला मोफत प्रशिक्षण मिळेल तर ह्याचा आपल्या प्रत्येक तरुणानं असं उपयोग रोज येऊन शिकलंच पाहिजे. शिकलं की त्याची नक्की आपल्याला किंमत भेटणार आहे पण आधी कष्टाशिवाय फळ भेटत नाही. तर हे जे आवर्जून तुम्ही जितक्या दिवस कोर्स आहे 30 दिवस तेवढे येऊन काम करा आणि जिथं काय यांच्या मार्फत काम लावतो म्हणजे जिथं अडचणी आल्या तिथं एका आपल्या माध्यमातून सुद्धा आपण युवकाला कुठल्या ना कुठल्या कंपनीत हे करायचं प्रयत्न करू. आणि मी इथं थांबतो. सर नमस्ते, काय नाव आहे आपलं आणि आपण कोणत्या फाउंडेशन माध्यमातून आलात? नमस्कार, माझं नाव राजेश कांबळे, मी ICICI फाउंडेशन मधून आलेला आहे. आज या आपल्या गावामध्ये येरमाळा गावामध्ये ग्रामपंचायत येरमाळा आणि ICICI फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इलेक्ट्रिक अँड होम अप्लायन्सेस कोर्स आयोजित केलेला आहे. हा कोर्स 1 महिन्याचा आहे हा आणि मोफत आहे. तरी आजूबाजूचे जे गावं आहेत त्या सर्व गावातील युवकांना विनंती आहे की त्यांनी या कोर्सचा फायदा घ्यावा आणि 1 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आपण स्वयंरोजगार किंवा नोकरी तुम्ही करू शकता असे कारागीर बना. आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून किती कोर्सेस आहेत सर? सर सध्या आपण जे तयार केलेले आहेत तिथले मार्केट आणि डिमांडेबल जे कोर्सेस आहेत असे 11 कोर्सेस आपण सिलेक्ट केलेले आहेत. काही नावं सांगू शकाल आपण? 11 कोर्सेस. एक बेसिक्स वेल्डिंग आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक होम अप्लायन्सेस आहे, सेलफोन रिपेअरिंग आहे, मॅशनरी आहे, मॅशनरी म्हणजे गौंडी काम आणि सेंटरिंग कामचं आहे, त्यानंतर ना पंप मेकॅनिकलचं आहे. असे वेगवेगळे प्रकारचे 11 कोर्सेस आहेत. बांधकाम पर्यवेक्षक कोर्स आहे का आपल्याकडे? हो सर, मॅशनरी अँड त्या कोर्सचं नाव आहे मॅशनरी अँड सेंटरिंग स्टील स्ट्रक्चर. महिलांसाठी काही सर कोर्स आहेत का? महिलांसाठी स्पेशली आपण इलेक्ट्रिक होम अप्लायन्सेस पण बॅच घेणार आहेत, ब्युटी पार्लरचा कोर्सेस घेतोय त्यांच्यासाठी पण आहेत आणि हेल्थवरती रिलेटेड कोर्सेस पण आपण आता त्यांच्यासाठी आयोजित करणार आहे. जसं डिमांड होईल तसं आपण त्या पद्धतीचे कोर्सेस या ठिकाणी राबवते. सर आज आपल्या गावामध्ये ICICI फाउंडेशन आणि ग्रामपंचायत येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण होते. तर याबद्दल आपण काय संदेश द्याल युवकांना? माझे येरमाळा गावातील युवक आणि युवतींना कळकळीची विनंती आहे की या ICICI फाउंडेशन व ग्रामपंचायत येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमानं आपण ह्या जे कोर्सेस आहेत 1 ते 1.5 वर्ष ICICI बँकेकडून आपण युवकांसाठी अनेक कोर्सेस आणि युवतीसाठी पण अनेक कोर्सेस या ठिकाणी प्रशिक्षण ठेवणार आहोत. तर या प्रशिक्षणातून पुढील काळात
अनेक युवती आणि अनेक युवक स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या पायावर आपलं घर उभारून आपला संसार थाटतील या पद्धतीनं हे ICICI फाउंडेशन आपल्याला सहकार्य करणार आहे. त्याचा नक्कीच उपयोग आपल्या गावातील युवक आणि युवतीने घ्यावा एवढीच मी ग्रामपंचायतच्या वतीने कळकळीची विनंती करतो. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें